Welcome, dear students, JRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 11. Dear friends, in previous lecture, we are studied about soil, definition of soil, minerals, then soil forming process, and soil profile. In today's lecture, we are going to study different soil properties, rock and soil. Part third, properties of soil. First physical, second chemical and third biological. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्ष द्या. सॉइलच्या 3 प्रॉपर्टीज आहेत. त्यामध्ये फर्स्ट फिजिकल म्हणजे भौतिक, देन केमिकल रासायनिक आणि थर्ड बायोलॉजिकल म्हणजे जैविक. तर फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल या सॉइलच्या प्रॉपर्टीज आहेत. देन फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज. It indicates the coarseness or fineness of soil as determined by relative proportion of the various soil separates, that is sand, silt and clay particles. या ठिकाणी it indicates the coarseness or fineness of soil. आता फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय आहे तर कोर्सनेस म्हणजे खरबडीतपणा आणि फाईननेस म्हणजे मऊपणा. खरबडीतपणा आणि मऊपणा सॉइलचा या ठिकाणी डिटरमाइन केलेला आहे फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये बाय रिलेटिव्ह प्रपोर्शन, म्हणजे त्याचा कमी जास्तपणा त्यामध्ये असतो, म्हणजे खरबडीतपणा आणि मऊपणा ऑफ द व्हेरियस सॉइल सेपरेट्स. त्यामध्ये सँड, सिल्ट आणि क्ले पार्टिकल्स असतात. त्यामध्ये 3 पार्टिकल आहेत. सँड म्हणजे वाळू, सिल्ट म्हणजे वाळूचेच एकदम लहान कण असतात आणि क्ले म्हणजे एकदम पावडर स्वरूपात जी माती असते त्याचे पार्टिकल असतात. त्या तिघांचं मिळून या ठिकाणी माती तयार होते, सँड, सिल्ट अँड क्ले. देन in physical properties, first a texture. आता टेक्स्चर म्हणजे काय? Soil have different amount of sand, silt and clay particles which imparts coarse or fineness. तर सॉइल मध्ये डिफरंट अमाउंट ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले पार्टिकल असतात आणि त्यामुळे त्याचे जे कोर्सनेस आणि फाईननेस त्या ठिकाणी वेगवेगळा येतो. त्याला आपण टेक्स्चर असं म्हणतो. डिपेंडिंग ऑन द अमाउंट ऑफ पर्टिक्युलर पार्टिकल्स, द सॉइल इज सेड टू बी सँडी, लोमी और क्ले. आता यामध्ये वेगवेगळे पार्टिकल असल्यामुळे सॉइल मध्ये जर सँड पार्टिकल जास्त असतील तर अशा सॉइलला आपण सँडी सॉइल असं म्हणतो. जर लोम पार्टिकल जास्त असतील तर त्याला आपण लोमी सॉइल म्हणतो किंवा क्लेई सॉइल असं म्हणतो. तर डिपेंडिंग ऑन द अमाउंट ऑफ पर्टिक्युलर पार्टिकल, त्या पार्टिकल वरती सॉइल कुठल्या प्रकारातली आहे हे आपल्याला सांगता येतं. सॉइल टेक्स्चरची डेफिनेशन लक्षात ठेवा. डिफरंट अमाउंट ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले पार्टिकल किंवा प्रपोर्शन ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले particles is known as soil texture. Then in a clay soil the percentage of clay particle is more, whereas in sand particles are in higher percentage. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की क्ले पार्टिकल जर जास्त असतील तर ती सॉइल क्लेई सॉइल आहे, सँड पार्टिकल जर जास्त असतील तर ती सॉइल सँडी सॉइल आहे. The soil texture class can be determined from the following triangle. आता पुढे एक ट्रायंगल आहे, तो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. डिपेंडिंग अपॉन द पर्सेंटेज ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले देअर कॅन बी इंटरमिडिएट क्लासेस ऑफ सॉइल. आता हे सँड, सिल्ट अँड क्ले यांच्या प्रमाणानुसार सॉइलचे वेगवेगळे त्या ठिकाणी प्रकार पडलेले आहेत. मग त्यामध्ये सँडी लोम, क्ले लोम, सिल्टी क्ले,
लोमी सँड असे त्या ठिकाणी पार्टिकल पडलेले असतात. आता या ठिकाणी जे पिक्चर दाखवलेलं आहे तर हे टेक्स्चरल ट्रँगल आहे. टेक्स्चरल ट्रँगल. आता या ठिकाणी 10 ते 100 आकडे आहेत ते पर्सेंट ऑफ क्ले आहेत. हे काय आहेत? पर्सेंट ऑफ क्ले. त्यानंतर इकडनं 10 ते 100 आकडे दिलेले आहेत पर्सेंट ऑफ सीट. इकडनं आहे सीट आणि इथं 10 ते 100 आकडे दिलेले आहेत ते पर्सेंट ऑफ सँड. सँड, क्ले अँड सीट असे हे 3 पार्टिकल 3 बाजू या ट्रँगलच्या आहेत. याला आपण टेक्स्चरल ट्रँगल असं म्हणतो. आता यामध्ये जर या ठिकाणी एक फॉर एक्झाम्पल पाहूयात आपण. जर लोमी सँड सॉइल असेल, लोमी सँड इथं या ठिकाणी कोपऱ्यामध्ये एक सॉइलचा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे. तर लोमी सँड सॉइल कधी म्हणायचं आपण? जर या ठिकाणी 70% सँड असतील, सँड पार्टिकल 70% असतील आणि क्ले पार्टिकल जर 20% असतील तर त्या सॉइलला आपण सँडी क्ले सॉइल असं म्हणतो किंवा लोमी सँड सॉइल असं त्या ठिकाणी म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला फारसं जास्त खोलात जायचं नाही. पुढे बीएससी ऍग्रीला गेल्यानंतर यावरती तुम्हाला सखोल त्या ठिकाणी अभ्यास करता येईल. या ठिकाणी फक्त माहितीसाठी तुमच्या लक्षात ठेवा की सॉइल टेक्स्चर या ठिकाणी जज करण्यासाठी सॉइल टेक्स्चरल ट्रँगलचा यूज केला जातो. देन नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ सॉइल सेपरेट्स ॲज पर इंटरनॅशनल सॉइल सायन्स सोसायटी सिस्टीम इज ॲज फॉलोज. तर या ठिकाणी आता एक क्लासिफिकेशन दिलेलं आहे सॉइल सेपरेट्स. सॉइल सेपरेट्स म्हणजे काय? तर मातीचे बारीक बारीक कण आहेत त्याला आपण सँड, सिल्ट आणि क्ले असं म्हणतो आणि ह्या कणांचे मिळून माती बनलेली. म्हणजे सॉइल सेपरेटची सेपरेट्स जे आहेत त्यांची एकत्रित आल्यामुळे माती तयार झालेली. आता या सॉइल सेपरेट्सचं आपण क्लासिफिकेशन पाहूया. त्यांचे डायमीटर किती आहेत. त्यामध्ये फर्स्ट सँड पार्टिकल्स. सँड म्हणजे वाळूचे कण. त्याचे दोन टाईप पडतात, एक कोर्स सँड आणि फाईन सँड. कोर्स सँड म्हणजे काय? तर खरबडीत कण आणि फाईन म्हणजे मऊ कण. तर कोर्स सँड मध्ये त्याचं डायमीटर आहे 2.0 to 0.20. 2.0 to 0.20 फाईन कोर्स सँडचं डायमीटर साइज आहे. देन फाईन सँड 0.20 to 0.02. फाईन सँडचं काय आहे? डायमीटर 0.20 to 0.02. तर या ठिकाणी आता दोन पाहिले आपण. कोर्स सँड 2 पासून चालू होतो आणि 0.2 ला या ठिकाणी तो 20 ला त्याचं डायमीटर साइज एंड होते. तीच एंड झालेली साइज आपण या ठिकाणी घ्यायची फाईन सँड 0.20 to 0.02. देन सिल्ट पार्टिकल 0.02 to 0.002 mm. mm मध्ये ही साइज आहे. सिल्ट पार्टिकलची काय साइज आहे? 0.02 to 0.002. देन क्ले पार्टिकल लेस दॅन 0.002 mm. क्ले पार्टिकल लेस दॅन 0.002 mm. तर या ठिकाणी हा चार्ट किंवा टेबल लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न हमखास विचारले जातात किंवा रिकाम्या जागेमध्ये याच्यामधला एक त्या ठिकाणी डायमीटर साइज त्या ठिकाणी विचारली जाते. तर सॉइल सेपरेट्स या ठिकाणी लक्षात ठेवतात. सँड पार्टिकल्स, कोर्स सँड, फाईन सँड, सिल्ट पार्टिकल, क्ले पार्टिकल हे असं लिहून घ्यायचं. नंतर कोर्स सँड 2.002 to 0.2 हे लक्षात ठेवायचं आणि याची जी सुरुवात आहे फाईन सँड 0.20 आणि एंड 0.02 mm एवढा आहे. जो एंड झालेला आहे तो पुढच्या सेपरेट्सचा सुरुवात आहे. हे लक्षात ठेवल्यानंतर पुढचं त्या ठिकाणी आपल्या लक्षात राहील.
त्यानंतर क्ले पार्टिकल्स लेस दॅन 0.02 mm हा शेवट आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सॉइल सेपरेटचे डायमीटर तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. देन से फिजिकल प्रॉपर्टीज मधलं या ठिकाणी सेकंड प्रॉपर्टी जी आहे ती स्ट्रक्चर. On the basis of arrangement of soil separates in the soil aggregates, the structure of the soil is decided. स्ट्रक्चर म्हणजे काय आहे तर अरेंजमेंट ऑफ सॉइल सेपरेट्स. सॉइल सेपरेट्स काय सांगितले तुम्हाला मगाशी, सँड, सिल्ट अँड क्ले. या तिघांची अरेंजमेंट ज्या वेळेस आपण करतो म्हणजे ते एकमेकाला ज्या वेळेस जोडून ते तयार होतात त्याला आपण स्ट्रक्चर असं म्हणतो. आणि जी अरेंजमेंट केली जाते ती स्ट्रक्चर आहे. आणि टेक्स्चर म्हणजे काय, जे आधी आपण शिकलो तर प्रपोर्शन आहे. प्रपोर्शन म्हणजे काय, पर्सेंटेज आहे. Proportion of sand, silt and clay is a texture and structure means arrangement of soil separates. हा फरक लक्षात ठेवा. When the arrangement is like plate that is one above the other then it is called as plate structure. आता ही जर अरेंजमेंट एकावर एक असेल सॉइल सेपरेटची तर त्या ठिकाणी प्लेट लाईक स्ट्रक्चर तयार होतं. When it is an angles it is angular आणि अँगल जर असतील तर अँगुलर. When it is grain like then it is granular आणि जर ग्रेन लाईक असतील म्हणजे धान्यासारखे बारीक तर ग्रॅन्युलर सॉइल स्ट्रक्चर असं आपण म्हणतो. आता या ठिकाणी डिफरंट सॉइल स्ट्रक्चर्स पिक्चरच्या मार्फत तुमच्या लक्षात येतील. या ठिकाणी प्लेट लाईक म्हणजे प्लेट लाईक आहेत, असे गोलाकार प्लेट्स तयार होतात सॉइल मध्ये, त्यामध्ये प्लेटी स्ट्रक्चर किंवा लॅमिनार स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवलेले पहा. एकावर एक असे थर या ठिकाणी दिसत आहेत. देन प्रिझम लाईक, प्रिझमॅटिक आणि कॉलमनार असे दोन टाईप आहेत प्रिझम लाईक मध्ये. तर अशा प्रकारचे जे षटकोन आहेत ते त्या ठिकाणी तयार होतात सॉइल मध्ये. ज्यावेळेस नांगरट वगैरे चालू असते त्यावेळेस असे प्रिझम लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. देन कॉलमनार, वर्ण ते गोलाकार असतात आणि उभे त्या ठिकाणी त्याचे भाग पडलेले असतात. देन ब्लॉक लाईक, ब्लॉक म्हणजे चौकोनी ब्लॉक लाईक असतात, त्यामध्ये अँगुलर ब्लॉकी अशा पद्धतीचा तो टाईप असतो. देन सब अँगुलर ब्लॉकी, गोलाकार आणि त्यामध्ये परत त्या ठिकाणी भाग पडलेले असतात. देन स्पेअर लाईक, स्पेअर लाईक चे परत दोन भाग आहेत, ग्रॅन्युलर और क्रम्बी. ग्रॅन्युलर म्हणजे गोलाकार आणि क्रम्बी म्हणजे त्याहीपेक्षा लहान आकार त्या ठिकाणी असतो. क्रम्बी म्हणजे त्याचा असं स्पेसिफिक गोल वगैरे आकार नसतो, तसाही त्याचा ओबडधोबड आकार असतो क्रम्बी स्ट्रक्चर. तर या ठिकाणी आपण सॉइल स्ट्रक्चरचे डिफरंट पार्ट्स पाहिले, प्लेट लाईक, प्रिझम लाईक, ब्लॉक लाईक आणि स्पेअर लाईक. देन नेक्स्ट टाइप इज बल्क डेन्सिटी. फिजिकल प्रॉपर्टी मधला तिसरं जी प्रॉपर्टीज आहे ती बल्क डेन्सिटी. आता बल्क डेन्सिटी म्हणजे काय, डिपेंडिंग अपॉन द अमाउंट ऑफ पोर स्पेसेस in the soil aggregates the specific gravity of the soil is changed. तर पोर स्पेस जे आहेत, पोर स्पेस म्हणजे काय तर मातीमध्ये सुद्धा काही मोकळ्या जागा असतात, काही बिळबिळे असतात. तुम्ही जर शेतामध्ये नांगरलेल्या शेतामध्ये जायचं आणि तिथं जे ढेकूळ वगैरे पडलेलं असतं तर ते ढेकूळ उचलून पहा तर त्याला बिळे वगैरे आपल्याला बरीच पाहायला मिळते. त्याला आपण पोर स्पेस असं म्हणतो, म्हणजे मातीच्या आतमधल्या मोकळ्या जागा. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द सॉइल, त्यामुळे त्या ठिकाणी चेंज होत राहत. पोर स्पेस वरती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिपेंड आहे. ऍज द अमाउंट ऑफ पोर स्पेस इज इन्क्रीज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द सॉइल डिक्रीजेस. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय तर मातीचे कण एकमेकाला चिकटलेले आहेत त्याचं प्रमाण जर जास्त असेल तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण जास्त आहे, आणि त्याचं प्रमाण कमी असेल, पोर स्पेसेस त्याच्यामध्ये असतील तर त्या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सुद्धा त्या ठिकाणी मातीची कमी झालेली असते. त्यालाच आपण बल्क डेन्सिटी असं म्हणतो. देन सॉइल कलर, डिफरंट सॉइल हॅव डिफरंट कलर्स. वेगवेगळ्या मातीचे प्रकार आहेत, कलर पण त्याचे वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात.
त्यामध्ये द कलर ऑफ सॉइल इज मोस्टली ड्यू टू आयर्न, manganese compounds and also on the organic matter present in the soil. तर मातीचे जे कलर आहेत ते प्रामुख्याने आयर्न, मॅग्नीज आणि ऑर्गॅनिक मॅटर यामुळे त्या ठिकाणी ते डिफाईन होतात. आता ब्लॅक कलरची जर माती असेल, ब्लॅक ब्राऊन, तर ऑर्गॅनिक मॅटर त्या सॉइल मध्ये जास्त असतो. जर लाल रंगाची माती असेल तर त्या सॉइल मध्ये आयर्न त्या ठिकाणी जास्त असतो. तर हे जे घटक आहेत ते सॉइलचा कलर त्या ठिकाणी डिफाईन करतात. ही फिजिकल प्रॉपर्टीजचा चौथा मुद्दा आहे. देन सॉइल टेम्परेचर, जे सॉइलचं तापमान. सॉइल टेम्परेचर इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ सॉइल थर्मामीटर. सॉइल थर्मामीटरचा वापर करून आपण सॉइल टेम्परेचर या ठिकाणी मोजतो. द फेवरेबल लिमिट ऑफ सॉइल टेम्परेचर फॉर बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी अँड ग्रोथ इज फ्रॉम 27 to 32 डिग्री सेल्सिअस. सॉइल टेम्परेचर जे फेवरेबल लिमिट आहे बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीसाठी, म्हणजे जे जीवजंतू जमिनीमध्ये राहतात त्यांच्या ऍक्टिव्हिटी होण्यासाठी 27 ते 32 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जमिनीचं त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. देन नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज प्लॅस्टिसिटी. प्लॅस्टिसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल which when subjected to an external force allow it to be deformed rapidly without rupture of a plastic rebound and without volume change. तर प्लॅस्टिसिटी म्हणजे काय, तर तन्यता, म्हणजे मातीचं ताणली जाणे, त्याच्यापासून वेगवेगळे आपण पदार्थ त्याच्यापासून वेगवेगळे बनवू शकतो. प्लॅस्टिसिटी ऑफ सॉइल इज डिपेंड ऑन अमाउंट ऑफ क्ले पार्टिकल्स अँड द मॉइश्चर पर्सेंटेज प्रेझेंट इन इट. आता प्लॅस्टिसिटी ही जी प्रॉपर्टी आहे तर ती क्ले पार्टिकल आणि त्या मातीमध्ये मॉइश्चर किती आहे, म्हणजे त्या मातीमधलं पाणी किती आहे याच्यावरती ती प्लॅस्टिसिटी डिपेंड असते. आणि अशा सॉइलचं मग आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो. जसं आपण गणपतीच्या मूर्ती बनवतो, त्यानंतर वेगवेगळी खेळणी बनवतो मातीची, तर ती ह्या प्रॉपर्टीज मुळे आपल्याला बनवता येते. प्लॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी फिजिकल प्रॉपर्टी आहे. देन सॉइल कन्सिस्टन्सी. इट रेफर्स टू रेजिस्टन्स ऑफ सॉइल विथ व्हेरियस मॉइश्चर कंटेंट्स टू मेकॅनिकल ट्रेसेस. इट इज द बेस्ट गाइड फॉर टिलेज ऑपरेशन. तर सॉइल कन्सिस्टन्सी म्हणजे काय, तर रेजिस्टन्स ऑफ सॉइल विथ व्हेरियस मॉइश्चर कंटेंट. सॉइलचं त्या ठिकाणी रेजिस्टन्स तयार होतो वेगवेगळ्या मॉइश्चर कंटेंट कंडिशनला आणि मेकॅनिकल स्ट्रेसेसला त्या ठिकाणी ती प्रतिकार करते. इट इज बेस्ट गाइड फॉर टिलेज ऑपरेशन. आणि अशी जी माती असते ती टिलेज ऑपरेशन साठी सुटेबल असते, म्हणजे मशागतीच्या कामांना ही चांगला प्रतिसाद देते अशी माती. मग ब्लॅक सॉइल जी आहे, ब्लॅक ब्राऊन सॉइल, तर ती चांगला प्रतिसाद देते कारण सॉइल कन्सिस्टन्सी तिची चांगली आहे, माती धरून ठेवण्याची क्षमता चांगली आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या मातीची चांगली असते. तर या ठिकाणी आपण पाहिलं सॉइल फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यामध्ये टेक्स्चर, त्यानंतर दुसरा मुद्दा आपण पाहिला स्ट्रक्चर, देन बल्क डेन्सिटी, सॉइल कलर, सॉइल टेम्परेचर, प्लॅस्टिसिटी, सॉइल कन्सिस्टन्सी, हे फिजिकल प्रॉपर्टीचे टाइप आहेत. Then next chemical properties. Soil pH, cation exchange capacity, organic carbon content are the chemical properties of soil. तर सॉइलच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये सॉइल pH, cation exchange capacity, ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट या तीन प्रॉपर्टीज त्या ठिकाणी येतात. त्यामध्ये फर्स्ट सॉइल pH. सॉइल pH इज डिफाइंड ॲज निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ हायड्रोजन आयन ऍक्टिव्हिटी. सॉइल pH ची डेफिनेशन आताच पाठ करून ठेवा. सॉइल pH इज डिफाइंड ॲज निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ हायड्रोजन आयन ऍक्टिव्हिटी. तर pH म्हणजे सामू, मातीचा सामू आपण पाहतो. डिपेंडिंग अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन और हायड्रॉक्सिल आयन सॉइल pH इज डिटरमाइंड. आता सॉइल pH कसं डिटरमाइन करतात, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ हायड्रोजन आयन आणि हायड्रॉक्सिल OH आयन यांचं कॉन्सन्ट्रेशन
डिटरमाइन केल्यानंतर pH आपल्याला समजतो. When the pH value is less than 7, the soil is said to be acidic. जर pH व्हॅल्यू 7 पेक्षा कमी असेल तर अशा सॉइलला आपण ऍसिडिक सॉइल असं म्हणतो. आणि अबाव 7 इट इज सेड टू बी अल्कलाइन. आणि जर 7 पेक्षा pH जास्त असेल तर अशा सॉइलला आपण अल्कलाइन सॉइल असं म्हणतो. देन नेक्स्ट कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. केमिकल प्रॉपर्टीज मधलं पुढची सेकंड टाइप कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. The capacity of soil to exchange the cations present in the surrounding medium is known as its CEC. Capacity of soil exchange. Soil to exchange the cations. तर soil मधली जी कॅपॅसिटी आहे कॅटायन्स एक्सचेंज करण्याची विथ सराउंडिंग मीडियम, त्याच्या आजूबाजूचा जो मीडियम आहे इज नोन ॲज कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ऑफ सॉइल. मातीची जी क्षमता आहे कॅटायन एक्सचेंज करण्याची त्याला आपण कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी असं म्हणतो. सँडी सॉइल हॅव लेस कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी दॅन सिल्टी अँड क्लेई सॉइल. हे लक्षात ठेवा, सँडी सॉइलची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी कमी आहे कारण सँडी सॉइल्स एकमेकाला जास्त बाउंड झालेले असतात आणि जास्त टणक असते ही सॉइल, त्यामुळे लवकर ते कॅटायन्स रिलीज करत नाहीत एक्सचेंज साठी किंवा त्याच्यामध्ये जास्त भाग घेत नाही, त्यामुळे त्याची सीईसी कमी आहे सिल्टी अँड क्ले सॉइल पेक्षा. देन ऑर्गॅनिक कार्बन. द कार्बन प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन सॉइल इज नोन ॲज ऑर्गॅनिक कार्बन. कार्बन जो आहे सी, कार्बनला आपण जे त्याचं सी म्हणून त्याचं एक सिम्बॉल आहे ते वापरतो. कार्बन प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये असतो. द ऑर्गॅनिक मॅटर मे बी प्रेझेंट इन डिफरंट फॉर्म्स, दॅट इज लीफ लायटर, प्लांट रूट्स, क्रॉप रेसिड्यूज, मायक्रोफ्लोरा अँड फाउना. तर यामध्ये लीफ लायटर म्हणजे जी पानं वगैरे जमिनीवरती पडतात ती, प्लांट रूट काही झाडांची मुळं त्या ठिकाणी जमिनीमध्ये असतात ती कुजतात आणि त्यापासून ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये ऍड होतं. देन क्रॉप रेसिड्यूज त्याचं पण तसंच. मायक्रोफ्लोरा अँड फाउना म्हणजे जे जीवजंतू वगैरे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जमिनीमध्ये असतात. त्यांची लाईफ पूर्ण झाल्यावरती त्याचं रूपांतर कार्बन मध्ये होतं, तोच ऑर्गॅनिक मॅटर त्या ठिकाणी असतो. तर अशा पद्धतीने या 3 प्रॉपर्टीज आहेत केमिकल प्रॉपर्टीज मध्ये. पहिली सॉइल पीएच, निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ हायड्रोजन आयन concentration. Then cation exchange capacity, capacity of the soil to exchange the cations present in the surrounding medium. Then sandy soil have less CEC. Organic carbon, carbon present in the form of organic matter in soil is known as organic carbon. तर हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. Then third, biological properties of soil. This is dependent on the amount of microflora and fauna present in the soil. तर बायोलॉजिकल जी प्रॉपर्टीज आहे तर ती कशावर डिपेंड असते? अमाउंट ऑफ मायक्रोफ्लोरा अँड फाउना प्रेझेंट इन द सॉइल, अमाउंट ऑफ बॅक्टेरिया, अल्गी अँड फंजाय हे सॉइल मध्ये किती आहेत याच्यावरती बायोलॉजिकल प्रॉपर्टीज डिपेंड असते. दिस पॉप्युलेशन इज अगेन डिपेंडंट ऑन द अमाउंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर because of organic matter is the food of these microorganisms. आणि ऑर्गॅनिक मॅटर वरती हे डिपेंड असतं की किती त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या जमिनीमध्ये असतील. ऑर्गॅनिक मॅटर हे त्यांचं खाद्य आहे. बॅक्टेरिया, अल्गी वगैरे जे आहेत त्यांचं ते खाद्य ऑर्गॅनिक मॅटर आहे. द ऍक्टिव्हिटीज ऑफ सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर बेनिफिशियल टू इच अदर. आणि असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांची ऍक्टिव्हिटी बेनिफिशियल असते. Some of the products of metabolism may serve as a nutrient for plant organism. आणि त्यांचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज मधनं त्या ठिकाणी काही प्रोडक्ट्स तयार होतात आणि ते प्लांट्सच्या वाढीसाठी आवश्यक असतात. ते प्लांट्स त्यांच्यापासून काही न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी घेत असतं. मायक्रोबायल ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये नायट्रोजन वगैरे काही रिलीज करण्याचं काम करतात जे बॅक्टेरिया आहेत ते. मग त्यामध्ये ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम,
असे जे बॅक्टेरिया आहेत ते नायट्रोजन स्थिरीकरणाचं काम करतात आणि प्लांट्सला अवेलेबल करून देतात. Then the organic acids liberated during biochemical changes are useful to solubilize the plant nutrient. आता काही प्लांट न्यूट्रिएंट जमिनीमध्ये असतात किंवा आपण टाकतो, मग ते सॉल्युबलाइज होण्यासाठी ऑर्गॅनिक ऍसिड्स त्या ठिकाणी आवश्यक असतात. मग ज्या बायोकेमिकल ऍक्टिव्हिटीज होतात जमिनीमध्ये त्या ठिकाणी ऑर्गॅनिक ऍसिड प्रोड्यूस करतात आणि न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी मग डिझॉल्व्ह होतात, सॉल्युबलाइज होतात आणि प्लांट्सला ते अपटेक करता येतं. देन द असोसिएशन बिटवीन डिफरंट ऑर्गॅनिझम्स इन्फ्लुएन्सेस द ऍक्टिव्हिटीज ऑफ द सॉइल पॉप्युलेशन अँड देअर बाय द सॉइल प्रॉपर्टीज. आता काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते असोसिएशन करतात प्लांट बरोबर. मी मगाशी सांगितलं की रायझोबियम, ॲझोट्रोबॅक्टर प्लांटच्या रूट बरोबर असोसिएशन करतात आणि नायट्रोजन स्थिरीकरणाचं काम करतात. हवेतला नत्र ते जमिनीत स्थिर करतात. तर त्यांचं जे असोसिएशन आहे तर ते बेनिफिशियल त्या ठिकाणी होतं आणि सॉइल पॉप्युलेशन आणि सॉइल प्रॉपर्टीज त्या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्हिटीज होण्यामध्ये ते मदत करतात. तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी सॉइलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, 3 प्रॉपर्टीज फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल, या तिन्ही प्रॉपर्टीजचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा जो शेवटचा पार्ट राहिला आहे फर्स्ट चॅप्टर मधला तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. थँक्यू.